बाबा नाव काय आपलं? बाबूशाह गुलाब पवार. नेमकं काय प्रकरण आहे? नेमकं प्रकरण आमचं ही कुणी इथले पोलीस लोक आमचं मान करत नाही. एक एक बारी 5-5 गुन्हे व्हायला लागलेत. आम्ही ठाण्याला जातो, ठाणे आम्हाला काय येऊ देत नाही, आम्हाला बोलू देत नाही आणि काठ्या घेऊन आम्हाला पळीत हां. म्हणजे हे काय आहे? पहिलं ती महादेव प्रकरण झालं, त्याला बाईसारखं लेडीसारखं जांगा ब्रेस्टल घालून त्याची आत्महत्या केली, मंगळूरच्या शिवारात टाकली. नंतर का आमच्या पोराला अंबाबाईच्या देवळात असं 4 घाव घातले, नरड्यावर घातला, पोटावर घातलं, हे फाडून टाकलं. तरी सरकार आम्ही अर्ज दिला तर आमचं मान्य केलं नाही. नंतर काय केलं, एक नातूला खेचून येताना दवाखान्याच्या इस्टँडच्या समोर तिथं तलवारी घातल्या. तरी म्हणलं जाऊ द्या, ठाण्याला गेला तर ठाण्यानं का आमची दर्यापी घेतली नाही, आमचा अर्ज काय घेतलं नाही. आणि नंतर का दुसरं प्रकरण काय झालं, ते आमच्या नातीला पेढीतून बाजार करायला गेलेली, तिथून आमच्या नातीला नेऊन बलात्कार करायला लावला त्या पिंट्यानं, पिंट्याच्या पुतण्यानं. आणि हे ह्यांनी बलात्कार करायला, बरं ते बी गेलं जाऊ द्या. आता हे माझ्या पुतण्याला तलवारी चाकूचे घाव घातले. तरी ही साहेबांनी मिठायला सांगून आणि चाकूच्या जमियाचे बरं, आता वार घातले. शासनाकडे मागण्या काय आहेत तुमच्या नेमक्या? मागण्या आमच्या काय, सरकारनं आमचे निर्णय करावा आणि हे आरोपी अटक करावा. हे आरोपीपासून आम्हाला धोका आहे. त्यांच्या माग 15 गावाचे माणसं त्यांचा साथ आहे. त्यांना नुसत्या फोनवर बोलून घेतो. तुमच्या खडा केस धोकी धानोरा कलम आणि पिपळगाव एवढ्या गावाचे माणसं बोलून घेतो. तुमच्या सपूट त्यांना आहे तेवढा. आणि एवढा हे करायला लागले तर आम्हाला येऊन काय तो पडायची गरज. सरकारनं, मोठ्या सरकारनं यावं आमची विनंती आहे. आणि आमचं काय आहे ते निवारण करावं साहेबांना. इथले लोक, इथलं पोलीस डिपार्टमेंट बरोबर नाही. बस नाही तर आम्ही जात नाही. आम्हाला मारल्या जीवन मार ती काय मारते की आम्हाला मार खायला आम्ही मरायला तयार आहोत. आमचं काय राहिलेलं नाही. आणि आमचं मी लोकाला पाया पडतो, साहेबाला बी हाता पाया पडतो. ही लोक आमच्यावर खोट्या केसेस करतात, बलात्कार करायला होते, किडनॅप करायला होते, पैसे घेतात आणि आमच्यावरच गुन्हा दाखल करते. त्याच्यामुळे लोक भ्यायला लागलेत. हा, माग आमच्यावर 376 झाला. आम्ही वर्षभर मध्ये राहिलो. 2 मर्डर झाले. सगळ्या खेड्यांनी आमच्यावर उमाप केला ना. आम्हाला 3 महिने जेलला टाकलं. माझ्यावर बॉम्ब प्लसचा केस केला. पुन्हा ह्यांनी स्वतःनी बंदुकी ठाशीत होते, ती माझ्यावर गुन्हा दाखल केला. पुन्हा त्यांनी काय केलं, जेवढे गुन्हे झाले आमच्यावर खरा करा, आम्ही जेलला जायला तयार आहे. आमच्या पोरीवाला बाजार करायला गेलं तर तिथून उचलून नेतात. 376 करून आले तरी बी साहेब मनात घेत नाही. हा, ती झालं. स्वतः माझ्या अंगात गुप्त्या घातल्या. हा, एवढं मोठं घाव घातले तरी बी मी म्हणलं बाबा जाऊ द्या, जातीचं आहे. हा, आणि आता आम्ही इथं आलं तर साहेब काय म्हणतंय, तुळजापूरला गुन्हा आहे, उस्मानाबादला गुन्हा आहे. मग आम्ही कुठं जावं? आम्ही येताव, आम्ही खाताव. सगळ्या गावात आम्ही हातापाया पडताव. सगळ्या गाववाल्याला माहिती आहे हातापाया पडून मी राहतो. ही लोक काय म्हणतात, वाढून आल्यापासून माझ्यावर 4 गुन्हे झालेत खोटे. बायाला उचलून न्यायला लागलेत तरी बी नाही. आम्हाला घाव घालते तरी बी तुम्ही बघत नाही. दवाखान्यात गेलं की तिथं म्हणते तुमच्यावर आमचे माणसं दुसऱ्याच्या लोकांसाठी सरकारी गाड्या येतात आणि आम्हाला म्हणतात आम्ही पैसे देतो, खानगी दवाखान्यात घेऊन जावा.
त्याच्यामुळे आम्हाला सारे पैसे खाऊन इथं मरण आलं तरी परवा नाही, जेलला जाण्यापेक्षा आम्ही इथं बसून सगळ्या बायाला गावात मागायला साऱ्या लोकांची गावात सगळं गाव भीक मागू आणि आम्ही इथं बसू. आम्हाला कुणी जा बनायचं नाही. हे याच्यामध्ये खिळ्या घातलेल्या आहे पायामध्ये, चाकू मग बोलू विनोदच्या अंत बोलू आणि मग बोलू सरकारने माझे बोलच हा कलर ना बोलू सरकारने माझ्या मंडळीला मारहाण करीत होते तेव्हा मी कामावून येतो. काय काम करतो? हमालीचं काम कस्तुरकर शिवाचे. मोंड्यामध्ये हे मात्र हा त्यांचा गाखर उगाच्या अवघड रस्त्यानं जाताना येताना पावडा घ्यायला येताना मला त्यांनी धरून मारहाण केली. बोलवलं त्याला दारू गोडाने किती खळा दिली गोडाने त्याला पुन्हा आणखी तसला नका गावणार आहे तलवारी बंदुकी सरकारने बाजू ना सरकारने पाठीवर आमची हारू सुभाष पवार आम्ही हा एकच माणूस आहे. मग हे आमचा तुमचा आहे. मग आम्ही जाताना आम्हाला केज मधून आम्ही आमचा कार्यक्रम छोटा मोठा कार्यक्रम होता तिकडून आम्ही येताना आम्हाला रस्त्यावर गाठून आम्हाला तलवारीने त्यांनी घाव घातले. त्यांनी घाव घातले बस स्टँडमध्ये, तरी पण साहेबांनी इथल्या काय उचललं नाही आमचं. ती झाल्यानंतर आमच्या घरातली एक बाईला तिघानं उचलून त्याच्यातले तिघामधले फक्त दोघावर बलात्कारचा केस केला, त्याच्यावर तिसऱ्यावर काय बलात्कार केस केला नाही. ही त्यांनी केल्यानंतर आम्ही देवदेवामध्ये आणखी छोट्या मोठ्या देवदेवामध्ये गेलो. छोट्या मोठ्या देवदेवामध्ये जाऊन तिथं गेल्यावर माझ्या बापाला घाव घातले त्यांनी तिथं त्या ठिकाणावर. आणि तिथून येताना इथं आल्यावर ह्या आमच्या चुलत्याला दाखवायला आम्ही बोलिवलं त्यांना आणि ही गेला तिकडे, त्याच्यामुळे ह्याला मी मारहाण केली त्याला. आंबेजोगामध्ये 3 माणसाला त्यांनी एकाचा पाय मोडला, त्यांची गाडी अंगावर घातली आणि दोघाचे पाय मोडले, एकाचा हात मोडला. पण ही साहेबांना आमचं काही मनावर घेतलं नाही. आमचे केसेस आज आमच्या माणसानं फक्त असं केलं असं लागेल, कुणाला धक्का लागला असेल त्यांच्या घरातल्या माणसानं त्याला मारलंय आणि ते आमच्यावर गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे साहेब. पण आरोपी एक आताची कोणत्या माझ्या केस मध्ये आताची एक आरोपी अटक केला, दुसरे आरोपी आणखीन काही पाहिजे. बलात्कारचे आरोपी अटक नाही ना, ह्याला मारलेले आरोपी अटक नाही. त्याच्यात माझ्या बापाला मारलेले ती बी आरोपी आणखीन अटक नाही. एवढं झालं तरी पण आम्हाला धमक्या देतात आता फोनवर. शिकले साहेब इथले सारं रिश्वत घेऊन खाऊन ती बसतोय ती. घरात घुसून लोकाला ओढून पायावर काहीतरी दोन रिव्हॉल्वरचे आवाज काढलेत. तुम्हाला वाटतं सोसायटीमध्ये जाऊन विचारून बघा. सोसायटी मधले माणसं जर नाही म्हणले आम्ही गुन्हा घेतो अंगावर.
अशा स्वरूपाचे या लोकांच्या काही मागण्या जर आहेत. आपण काय हे तयार करेल अशा स्वरूपाच्या काही यांच्या मागण्या आहेत की आदिवासी समाजावर जे काही अन्याय व्हायला लागले त्याच्यावर पोलीस प्रशासनानं एसडीओ कार्यालयानं तहसीलदार साहेबांनी तत्काळ काही ना काही पर्याय काढून आंदोलनाच्या माणसाला तसंच हे केलं त्यांच्याबरोबर तसंच भांडणं झाले त्यांच्यावर कारवाई कराव्या दोषींना शिक्षा द्यावी हीच आमची शासनाकडे प्रशासनाकडे अशी मागणी त्यांच्याकडून पण चालू करायचं काय नाव काय तुमचं? माझं नाव शेषे कला. आपण एवढे समाजाचे का बसलो आमचे संबंधाचे का बसले? पहिला आम्हाला धोका बसलेला आहे. अंधुऱ्याच्या माणसाला गोड बोलून शानी त्याला नेलं आणि त्याला जीवन खलास केलं, बायासारखं रेप केलं. आणि कालचा टाइम माझ्या लेकराला मारून टाकायचा, हातपाय मोडले. मग आम्ही कुठं जायचं? आम्हाला कुणी वाले आहे का नाही? तुमच्या काटाडीला मालक आहे ना आमच्या माणसाला मालक नाही का? आणि लगेचच्या लगेच टेबल जामीन लगे घ्यायची चालू. हे आरोपी सारे का जमा करीत नाही, हे पैसे खात्यात म्हणून शाने त्या माणसावाले आणीत नाही. ते मनुष्य म्हणतात की तू एकटाच दार आम्ही बघून घेऊ. आंबाबाई ना देवळ मचूक कहनी मी न्यायालयाला हात जोडून माझी विनंती आहे की आमच्यावर अति व्हायला लागल्या. आमच्या बाया अशा मोकाऱ्या आंधळ्या बायाच्या साड्या फेडतात, शिवाजी चौकामध्ये जाऊन शानी तलवारी घालतात, बंदुकीच्या गोळ्या उडीतात. आज आमच्यावर लय अति व्हायला लागले. आमचे माणसं मारून टाकले. पोलिसाला आम्ही सहकार्य केलं, आमचा माणूस मारून बेदफन केला. ह्या लोकांनी चाट लागलेली आहे. कवर आम्ही सहन करायच्या, गोळ्या घातल्या, अत्याचार लय झाला आमच्यावर. मग आम्ही कुठं जायचं? पोलिसाच्या पोलीस स्टेशनला येतात तर पोलीस आम्हाला काट्या घेऊन टाळायचे आणि आमच्यावर लय. त्या सुभाष पवारला भोपशिलं, पुन्हा बलूला भोपशिलं, पुन्हा शेवट त्या लक्ष्मण पवार त्याला काल जीवन मारायची प्रयत्न केली. लक्ष्मण पवार नाही बी भीषण पवार आहे त्याचं नाव त्याला काय त्या म्हाताऱ्याला काय समजत नाही. हा शेक न झाला बंद केलं आणि एसपी साहेबावर गेला. एसपी साहेब आमची फिर्याद घेत नाही. हिताला डीएसपी साहेबांना सांगितलं, डीएसपी साहेब आम्हाला टिकू देईना गेला. शेवट आम्ही करायचं कुठं? तर आम्ही जी पंतप्रधान आहे त्याला आमची हात जोडून विनंती की आमचा इलावात करावा आणि आमची काहीतरी ही करावा. आमच्या घरात आरात टाकून आम्ही तिथं न्याय मागायला, आमची न्याय देऊ शकत नाही. आम्हालाच काट्या घेऊन पडेल की कवर आम्ही सहन कवर करायचं. नाटकच करत खाली सुधीर बनसोडे नाही ती सुदीप देवकर. ना अर्जा हिनो लगतानी हिना मन पर लखो साडानी चक तलवारीचा घाव राहिला तर तिथं रॉडचा घाव आहे.
पाणी आणलं तू गुळणा करायला बेटा पिचकाऱ्या मारायला